रोज दारासमोर काढण्यासाठी रांगोळी शोधतायत? चला तर मग दरवाजासमोर, मंदिरासमोर किंवा तुळशीसमोर काढण्यासाठी घेऊन आली आहे सोप्या आणि सुंदर 4 रांगोळ्या. हॅलो एव्हरीवन, राही रांगोळी चॅनलवर सर्वांचे खूप खूप मनपूर्वक स्वागत. तर आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत सुंदर आणि सोप्या अशा डेली यूज 4 रांगोळ्या. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि रांगोळ्या आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया आजच्या भागाला. तर प्रथमतः आपण लाईट असं पोपटी कलरने फांद्या काढून घेणार आहोत. तर बघू शकता व्हिडिओमध्ये आपण 5 अशा फांद्या काढून घेतल्या आणि फांद्याच्या टोकाला ऑरेंज, लाईट असा ऑरेंज आंबा कलरचे आपण फुलं काढून घेणार आहोत. फुलं, कळ्या आणि फांद्यांवरती छोटी छोटी पानेसुद्धा काढून घेतलीत. अगदी सुंदर, सोपी आणि झटपट होणारी ही डेली यूज रांगोळी आहे. तर बघू शकता आपण सर्वच फांद्यावर पाने काढून काडीच्या साहाय्याने पानांच्या शिरासुद्धा काढून घेतलेल्या आहेत आणि ऑरेंज आणि पर्पल कलरचे फ्लावर्स आपण इथे काढलेली आहेत. तर सुंदर असं हे कॉम्बिनेशन फुलांचे तयार झाले. तर बघू शकता आपण फुलालाच पाकळ्यासुद्धा बाजूने काढून घेतली. तर 3-3 पाकळ्याची ही फुले आहेत. तर खाली 2 छोट्या कळ्या काढल्यात. अगदी सुंदर असा हा फ्लावर्स रांगोळीचा लूक तयार होतो. दरवाजासमोर काढली तर सगळेच कौतुक करतील अशी ही रांगोळी आहे. आवडली असेल तर एकदा नक्कीच ट्राय करा. तर बघू शकता जिथे छोटी रिकामी जागा दिसते तिथेसुद्धा आपण छोट्या छोट्या अशा ह्या कळ्या काढून घेतलेल्या आहेत. तर पानांवरती लाईट असा येलो कलर स्प्रेड करून घेतला. तर त्यामुळे अगदीच सुंदर असा पानांचा लूक तयार झाला. तर बघू शकता फायनल लूक तयार झालेला आहे. बघूया 2 नंबरची रांगोळी. तर प्रथमतः आपण 7 डॉट देऊन घेणार आहोत. 3 बाय 3 आणि बरोबर मध्ये एक असे आपल्याला डॉट देऊन घ्यायचे आणि क्रॉस असे ते मल्टिप्लाय सिम्बॉलप्रमाणे आपण ते जॉईन करून घेतलेली आहे. तर बघू शकता एक गुणाकाराच्या चिन्हाप्रमाणे जॉईन करून बरोबरमध्ये 2 पाकळ्या काढून बाजूच्या एक डॉटवर आपण 3-3 पाकळ्यांचे फुलं काढून त्यामध्ये लाईट असा व्हाईट कलर भरून घेतला आणि मध्ये बरोबर एक रेड कलरचा डॉट देणार आहोत. तर रेषेच्या एका टोकाला आपण राऊंड असे तुऱ्याप्रमाणे शेप बनवून घेतलेला आहे. तर समोरच एक डॉट देऊन त्यावरती छोट्या छोट्या अशा रेषा मारून एक फुलाचा आकार तयार करून त्याच्यावरती डॉट देऊन घेणार आहोत. तर मध्ये ज्या पाकळ्या काढल्या होत्या फुलाच्या त्यामध्ये सुद्धा लाईट असा ऑरेंज कलर भरून घेतला. तर बघू शकता दुसऱ्या रेषेवरती आपण व्हाईट कलरने छोटी छोटी अशी पाने काढून घेणार आहोत आणि टोकाला छोटेसे पानच दाखवलेली आहे. तर बाजूंच्या फुलांवरती ग्रीन कलरने देठसुद्धा काढून घेतला आणि छोट्या छोट्या रेषा मारल्या होत्या त्यावरती अल्टरनेट असे आपले शुभ कलरचे डॉट देऊन घेतले. तर अगदी छोटीशी आणि सुंदर झटपट होणारी ही आपली डेली यूज रांगोळी आहे. तर कशी वाटली एक कमेंट करून जरूर सांगा आणि आवडली तर नक्कीच ट्राय करा. तर बघू शकता तुऱ्याच्याच बाजूला आपण आणखीन एक छोटासा तुरा काढून बरोबरमध्ये 4-4 असे व्हाईट कलरचे डॉट देऊन बोटाच्या साहाय्याने त्याला एक पाकळ्यांचा शेप बनवून घेतला आणि बरोबरमध्ये लाईट असा येलो कलर स्प्रेड करून एक ऑरेंज कलरचा डॉट दिलेला आहे. तर काडीच्या साहाय्याने बरोबर एक फुलाचा शेप तयार करून घेतला. सॉरी. आणि तुऱ्यांवरतीच आपण पर्पल कलरचा एक डॉट देणार आहोत. बरोबर मधल्या फ्लावर्समध्ये आपण येलो कलरचा एक डॉट देऊन बाजूच्याच देठांवरती छोटी छोटी पाने काढून घेतली. तर बघू शकता आपला फायनल लूक तयार झालेला आहे. आता बघूया 3 नंबरची रांगोळी. तर आपण हे 18 टिपके देऊन घेतलेली आहे. तर राऊंड असे आपण हे टिपके दिलेली आहे. तर बघू शकता बरोबर सर्कल
असतो त्याप्रमाणे आपण ही डॉट देऊन घ्यायची आणि एक व्ही शेपप्रमाणे ते 3-3 ठिपके जॉईन करून घेतले. तर बघू शकता 3-3 असे आपण 5 असे व्ही तयार 6 व्ही तयार केले आणि बरोबर व्हीच्यामध्ये 3-3 असे व्हाईट कलरचे डॉट देऊन घेतले. मधल्या भागामध्ये आपण लाईट असा ऑरेंज कलर टाकून घेणार आहोत आणि टिपक्यांना काडीच्या साहाय्याने एक फुलाचा या पाकळीचा शेप बनवून घेतला. ते चमच्याने आपण हे ओढून घेतो. तर बरोबर 3-3 असे पाकळ्याचे फूल तयार होते. तर बरोबर आपण रांगोळीचा सेटअप व्हाईट कलरच्या रांगोळीनेच बनवून घेतलेला आहे. तर बघू शकता बाजूच्या रेषांना आपण एक फुलाच्या देठाप्रमाणे शेप देऊन घेत आहोत. अगदीच बोटाने सुंदर असा शेप तयार होतो आणि बरोबर फुलांच्या मध्ये आपण एक पर्पल कलरचा डॉट देऊन घेतला. मध्ये जी रिकामी जागा आहे तिथे आपण एक प्लसचे चिन्ह काढून सर्व फुले आपण त्यावरती जॉईन करून घेणार आहोत. तर बघू शकता 6 फुले आपण असे बरोबर मध्ये जॉईन करून घेतले. मध्ये जे रिकामी जागा आहे दिसते तिथे आपण एक छोटेसे फांदीप्रमाणे शेप बनवून ऑरेंज कलरचे डॉट दिलेली आहेत. तर फांद्यांवरती व्हाईट कलरनेच आपण पाने काढणार आहोत. तर कळ्यांना सुद्धा ग्रीन कलरने फायनल लुक तयार झाला. आता बघणार आहोत शेवटची आणि 4 नंबरची रांगोळी. तर उद्या शुक्रवार आहे, ते निमित्त आपण सुंदर आणि छोटीशी झटपट होणारी लक्ष्मी पाव रांगोळी काढणार आहोत. तर बघू शकता प्रथम आपण अर्ध राऊंडप्रमाणे शेप बनवून घेतला. तर लक्ष्मी पावलांचा आपण हा शेप बनवत आहोत. तर बरोबर दोन्ही बाजूंना सेम असा शेप तयार करून घ्यायचा आहे आणि वरती 5-5 असे व्हाईट कलरचे डॉट देऊन काडीच्या साहाय्याने त्यांना एक बोटाचा आकार तयार करून घेतला. तर पाठीमागच्या बाजूला 2-2 व्हाईट कलरच्या रेषा ओढून रेड कलरचे 2 डॉट आणि एक येलो कलरचा डॉट देणार आहोत. तर पावलांमध्ये आपण लाईट असा येलो कलर भरून घेतला आणि एक रेड कलरचा डॉट देणार आहोत. तर रेड आणि येलो जे डॉट दिले होते ते आपण झाकणाच्या साहाय्याने थोडी प्रेस करून घेतले. तर बघू शकता सुंदर असा हा पावलांचा लूक तयार होतो. आवडला असेल तर मंदिरासमोर किंवा घरासमोर नक्कीच काढून बघा. आणि बाजूला 2-2 मोठ्या रेषा मारून घेणार आहोत. तर बघू शकता डेली यूजसाठी अगदीच काही गडबडीत काढण्यासाठी ही सुंदर अशी रांगोळी आहे. अगदीच तुम्ही व्हाईट कलरने सुद्धा काढू शकता. तर सुंदर असा लुक तयार होतो. तर बाजूच्या रेषा 2-2 ओढून 3-3 असे ग्रीन कलरचे डॉट देऊन घ्यायची आहेत. तर डॉट झाकणाच्या साहाय्याने थोडीशी प्रेस करून आपण त्यांना एक पानाचा शेप बनवून घेणार आहोत. तर बघू शकता झाकणाने थोडीशी प्रेस करून घेतली. तर आजचा संपूर्ण भाग बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. अशा छोट्या आणि नवनवीन डिझाईनच्या रांगोळ्या आपण रोजच आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर ही रंगोली चॅनलला व्हिजिट करत राहा आणि चॅनलवर नवीन असा तर सबस्क्राईब करायला विसरू नका. रांगोळी आवडत असतील तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. अशाच नवीन रांगोळ्या घेऊन भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय. आणि आपल्या रांगोळ्या कशा वाटतात एक कमेंट करून नक्कीच सांगा. किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या रांगोळ्या बघायला आवडतात तेही तुम्ही सांगू शकता. मी तुमच्या सूचनांचं नक्कीच पालन करेन. थँक्यू.